नमस्कार, मी डॉक्टर सतीश पत्की, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र आणि IVF कन्सल्टंट म्हणून कोल्हापूरमध्ये 1987 पासून कार्यरत आहे. कोल्हापूरमधल्या पहिल्या IVF बेबीचा जन्म पत्की हॉस्पिटलमध्ये 1996 साली झाला आणि त्याच्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी विकसित होत गेल्या आणि त्या सगळ्या टेक्नॉलॉजी आम्ही क्रमाक्रमाने त्या आत्मसात करत गेलो आणि त्यामुळे IVFचं यशाचं प्रमाणसुद्धा जे पूर्वी अगदी सुरुवातीला 90च्या दशकामध्ये अगदी 20-25% असायचं ते जवळजवळ आता 65-70% ते यशाचं प्रमाण खात्रीशीरदृष्ट्या हे यायला लागलेलं आहे. आता ह्या सगळ्यामध्ये ही प्रोसिजर करण्यापूर्वी एक छोटी तपासणी केली जाते, त्याला म्हणतात हिस्ट्रोस्कोपी. त्या हिस्ट्रोस्कोपीचं काय महत्त्व ह्या विषयावर आपण आज थोडक्यात बघणार आहोत. तर हिस्ट्रोस्कोपीचा अर्थ असा आहे, हे आपल्याला दिसतं हे यूट्रस आहे, ही गर्भाशयाची पिशवी आहे, लक्षात घ्या. आणि ही गर्भाशयाची कॅव्हिटी आहे. शेवटी जो गर्भ आहे तो ह्या गर्भाशयामध्ये वाढणार आहे. आपण प्रयोगशाळेमध्ये IVFच्या प्रक्रियेमध्ये पत्नीची स्त्रीबीज आणि पतीचे शुक्रजंतू घेऊन गर्भ तयार करतो आणि तो 5 दिवसाचा गर्भ बनवतात. त्याला म्हणतात ब्लास्टोसिस, म्हणजे परिपक्व गर्भ. तो झालेला परिपक्व गर्भ नंतर फ्रीज करून थोड्या कालावधीनंतर दुसऱ्या भागामध्ये गर्भाशयामध्ये त्याचं रोपण केलं जातं, इम्प्लांटेशन केलं जातं. तर ते इम्प्लांटेशन करताना ही गर्भाशयाची जी कॅव्हिटी आहे किंवा हे जे वातावरण आतलं आहे हे त्याला पोषक आहे ना, हे बघण्यासाठी ही जी तपासणी केली जाते त्याला म्हणतात हिस्ट्रोस्कोपी. हिस्ट्रोस्कोपी, स्कोपी म्हणजे दुर्बिणीतून केलेली तपासणी. तर ती एक छोटीशी दुर्बीण इथून हे गर्भाशयाचं जे तोंड आहे ते तिथून ती पास करून ह्या गर्भाशयाची कॅव्हिटी संपूर्णपणानं बघितली जाते. आता काही वेळेला त्याच्यात काही अडचणी असतात, अडथळे असतात. म्हणजे काय की ह्या कॅव्हिटीमध्ये कधी पडदा असतो, काही वेळेला इन्फेक्शन्स असतात, काही वेळेला ती कॅव्हिटी चिकटलेली असते, त्याला ॲशरमन सिंड्रोम म्हणतात. काही वेळेला ह्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन्स, ट्युबरक्युलोसिस, आपल्या भारतामध्ये TBचं प्रमाण खूप आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आधी कळतात आणि ह्या कळल्यानंतर त्याच्यानंतरच आपण 1 महिन्याने किंवा 2 महिन्याने ही ट्रान्सफरची क्रिया करू शकतो. ट्रान्सफर म्हणजे जो तयार झालेला जो गर्भ आहे त्याचं रोपण करणं. ते रोपण करण्याच्या आधी जसं जमिनीत आपण एखादी बी पेरणार आणि त्याच्यातून झाड उगवणार, तर त्या जमिनीचा कस कसा आहे ते पण बघणं आपल्याला आवश्यक आहे. त्या पद्धतीनं ह्या गर्भाशयामध्ये जेव्हा आपण ते रोपण करणार त्या गर्भाचं, त्यावेळेला त्या गर्भाशयाचं वातावरण कसं आहे हे बघणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ही हिस्ट्रोस्कोपी केली जाते. आता ही हिस्ट्रोस्कोपी काय फार मोठी शस्त्रक्रिया आहे किंवा त्याला अनेक दिवस ॲडमिट व्हायला लागतं आहे किंवा पूर्ण विश्रांती लागते किंवा जॉब करणाऱ्या पेशंटसाठी हे फार त्रासदायक आहे, अशी याची बिलकुल ही मनातला गैरसमज हा काढून टाकावा. ह्या प्रोसिजरसाठी सकाळी बोलवतात न खाता पिता, शॉर्ट ॲनेस्थेशिया दिला जातो आणि त्याच्यानंतर काही वेळेला तर ही OPD बेसिसवर सुद्धा ही तपासणी केली जाते. त्याला ऑफिस हिस्ट्रोस्कोपी म्हणतात. आणि ही तपासणी करून लगेच आपल्याला गर्भाशयातलं आतलं वातावरणाची पूर्णपणानं आयडिया येते आणि जे काय दोष असतील तर ते त्याच वेळेला किंवा थोड्या कालावधीमध्ये ते दुरुस्त केले जातात, उपचार दिले जातात आणि मग आपण ते गर्भाचं रोपण केलं जातं. त्यामुळे ही तपासणी ही आपली ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि IVFच्या उपचारातल्या यशाची एक महत्त्वाची तपासणी आहे. ही तपासणी टाळून आपण जर डायरेक्ट ट्रान्सफरला गेलो तर काही गोष्टी एखाद वेळेस मिस व्हायची शक्यता असते. म्हणून ह्याला म्हणतात प्री IVF हिस्ट्रोस्कोपी. IVF करण्याच्या आधी गर्भाशयाच्या कॅव्हिटीचा आवाका घेणं ह्यालाच प्री IVF हिस्ट्रोस्कोपी असं म्हणतात. आणि त्यामुळं ही तपासणी करून मगच पुढची प्रक्रिया ट्रान्सफरची सुरू करावी. भले तुम्ही गर्भ आधी बनवा, पिकअप करा, गर्भ बनवा, फ्रीज करून ठेवा, पण जेव्हा कधी ट्रान्सफर करणार त्याच्या आधी हे बघणं अतिशय आवश्यक आहे. कधी हे गर्भाशयाचं तोंड पण नॅरो असतं, सर्विक्स नॅरो असतं. त्यावेळेला हा ट्रान्सफर जेव्हा आपण कॅथेटर करतो, इथून गर्भाशयामध्ये कॅथेटर पास करतो, त्यावेळेला तिथं ऑब्स्ट्रक्शन यायची शक्यता असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या हिस्ट्रोस्कोपीमुळे कळतात आणि त्याच्यामुळं IVF करण्याच्या आधी हिस्ट्रोस्कोपी हा एक अत्यावश्यक तपासणीचा भाग आहे आणि तो जरूर करून घ्यावा, म्हणजे आपल्या IVFचं यशाचं प्रमाण निश्चितप्रमाणे वाढू शकेल. धन्यवाद.